नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीकरता दिनांक 16 जुलै 2024 पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रह्मपुरी येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती ब्रह्मपुरीतर्फे ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आज दिनांक 16 जुलैपासून सकाळी 11 ते 4 या दरम्यान बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. सदर साखळी उपोषणात दर दिवशी 5 ते 10 लोक उपोषणाकरता बसणार आहेत. पोद्दार प्रेप ब्रह्मपुरी येथे शुक्रवार आणि शनिवार 12 आणि 13 जुलै 2024 रोजी पहिले एज्युकेशनल हडल कार्यक्रम आणि इंडक्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पहिली एज्युकेशनल हडल शाळा आणि पालक यांच्यात सहयोगी भागीदारी प्रस्थापित करण्याची महत्त्वपूर्ण संधी देते. पालकांना शाळेचा शैक्षणिक दृष्टिकोन, अभ्यासक्रम आणि उद्दिष्टे याविषयी अंतर्दृष्टी प्रदान करणे तसेच त्यांच्या मुलांच्या शिकण्याच्या प्रवासात मुक्त आनंद आणि व्यस्तता वाढवणे हे उद्दिष्ट आहे. पालकांचे वेगळेपण, शैक्षणिक तत्त्वज्ञान, पालक भागीदारी कार्यक्रम समजून घेण्यासाठी आणि पालकांमध्ये पालकत्वाच्या तंत्राबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी अभिमुखता कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम प्राचार्य प्रवीण ढोले सर, HM कुमारी प्रीती काळबांडे तसेच AO श्री अजय पाटील सर यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्राजक्ता पोळे मॅडम यांनी केले तर आभार सुवर्णा गणवीर मॅडम व वैष्णवी आत्राम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या प्रभारी कुमारी प्रज्ञा गायधनी मॅडम आणि कुमारी सोनल गणवीर मॅडम होत्या. नेत्रदान, रक्तदान, अवयदान अशा चळवळीबद्दल लोकांना माहिती आहे. मात्र आपण केसदान करूनसुद्धा गरजू कॅन्सरग्रस्त महिलांची मदत करू शकतो. आपले केसदान करून कोणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो. याच भावनेतून प्रेरित होऊन धनंजय देवतळे सेवानिवृत्त शिक्षक यांची मुलगी व स्वर्गीय मुरलीधरजी देवतळे गुरुजी अरेनगाव यांची नात पूजा भाग्यवान राऊत ही मुंबईला राहत असून हिने एक नाहीतर दोनदा केसदान केले आहे. पूजाने 2023मध्ये मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाला केसदान केले. तसेच आई स्वर्गीय अर्चना धनंजय देवतळे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने 10 जुलै रोजी दुसऱ्यांदा केसदान केले आहे. कॅन्सर रुग्णाचे केमो उपचारानंतर केस जाणे ही बाब महिला रुग्णाचे मानसिक खच्चीकरण करणारे असते. त्यांना मानसिक आधार देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. म्हणून पूजाने स्वयंस्फूर्तीने 13 इंच केस दोनदा कोप विथ कॅन्सर मदर ट्रस्ट मुंबई येथे दान केले आहे. ब्रह्मपुरी तालुका क्रीडा संकुल येथे नुकतेच तालुकास्तरीय क्रीडा शिक्षक मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रह्मपूरचे तहसीलदार उषा चौधरी यांच्या हस्ते क्रीडा संकुल परिसरात वेगवेगळ्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे नंदू आवारी, संदीप उईके, वाल्मिक खोब्रागळे, तालुका क्रीडा अधिकारी गोपाल भानाळकर, धनराज चौधरी, अनिल नाकाडे, प्राध्यापक उरटोडे, तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर शालेय क्रीडा स्पर्धा नियोजनाविषयी चर्चा होऊन सर्वांनी मते मांडले. सभेचे संचालन संदीप मेश्राम यांनी केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.